छोटे झाले का काय आहे तर श्री स्वामी समर्थ. आज आम्ही गेलो होतो बिडकीनला, कारण ना आरूचे ना आता केस भरपूर वाढले, त्यामुळे ना तिची थोडीशी केस कट करायची होती. पण मग त्याआधी ना म्हणलं मामीकडे जाऊन येतो. मामीने मस्तपैकी पावभाजी केली होती, मग तीच खाल्ली. आणि मामींना उपास होता, त्यामुळे त्यांनी ना त्यांच्यासाठी साबुदाणा केला होता. मग आम्ही गेलो पार्लरला, आणि तिकडे ना आरूबाई जाऊन आहे ना शिरसून बसली होती, कारण तिला कशीच ना कोणत्याच हालतमध्ये कटिंग करायची नव्हती. मग म्हणलं ठीक आहे, तू नाही करत ना तर मीच करून घेते. मग तिचं काही प्रॉब्लेम नव्हता, ती म्हणजे तुला करायची तर तू करवे, मला काही करायची नाही. आणि मला पण आहे ना खूप दिवसांपासून हेअरकट करायचे होते, कारण म्हणजे लिटरली हा माझा पहिलाच हेअरकट आहे की जो म्हणजे मी असं पार्लर वगैरेमध्ये जाऊन केला आहे. आणि त्यामुळे ना मी जास्तच एक्सायटेड होते. म्हणून म्हणलं चला आपण पण आहे ना एक नवीन अनुभव घेऊन बघू. मग लगेच आहे ना मीच जाऊन बसले, आणि त्यांनी सांगितलं की असं असं तुझ्या चेहऱ्याला सूट करेल म्हणून. मग आहे ना मस्तपैकी स्टेप कट केला, आणि तो खरंच आहे ना खूप छान दिसत होता. शेवटला आहे ना तुम्ही लुक बघा, खरंच एकदम मस्त दिसत होता, आणि मला पण आहे ना खूप आवडलं. आणि आत्ताच आहे ना आजारपणातून उठले, म्हणजे जास्त काही नाही, पण तरी सर्दी खोकल्याने मी खूप जास्त गुंगून गेले होते. त्यामुळेच नाही म्हटलं चला आपल्या शरीरात आपण थोडासा नवीन बदल केला ना की आपल्याला पण छान वाटेल. म्हणून मग मस्तपैकी कट वगैरे करून घेतला, आणि आता तुम्ही पुढे बघाच. दाट कोणाचे नको बोलू. ठीक आहे त्या पाहिजे. आणि ना जेव्हा मी घरी परत गेले ना तेव्हा घरच्यांची रिॲक्शन अशी काहीशी होती. मस्त आहे का? जास्त शॉर्ट झाले ना, है ना? छोटे झाले का काय आहे आणि ना आजीचाच काही म्हणणं नव्हतं की छोटे झाले, हे झाले, ते झाले. तिला आवडलं होतं, आणि मला पण आहे ना मनातून खूप आवडलं होतं. पण आता भीती फक्त याची वाटत होती की आहो काही बोलते. पण मग ना आवने बघितलं, आहो बोलले की तुला आवडते ना, मग काही नाही, जसं तुला आवडतं तसं. म्हणून मग त्यांचा तर विषय संपला होता. पण मग आता राहिली होती मेन म्हणजे माझी मम्मी आणि पप्पा, कारण माझ्या पप्पांना काही जास्त असं आवडत नाही, त्यामुळे त्यांची रिॲक्शन अजून बघावी लागेल. आणि मम्मीचं म्हणाल तर तिचं असं असतं की तुम्ही ज्याच्यात खुश त्याच्यातच मी पण खुश, त्याच्यामुळे तिचं काही नव्हतं. फक्त आता पप्पांनी बघितल्यावर काय बोलता येत ते काही सांगता येत नाही असं. त्यानंतर मग तिथून आहे ना घरी आलो, आणि त्यानंतर मग खूप जास्त भूक लागली, त्यामुळे मस्तपैकी पटकन होणारी खिचडी केली. आणि त्यानंतर मग सकाळची भांडी राहिली होती ती पण घासून घेतली, आणि मग लगेच आहे ना खिचडी झाली, आणि आम्ही दोन्ही पण आहे ना जेवायला बसलो. आणि आहे ना आरूच्या असं तुम्ही गोड गोड गप्पा ऐका. एकच टाकली थोडीशी तिखट जरी लागतो. चांगली का? आणि हो, आरूची रिॲक्शन म्हणाल तर ना आरूला आहे ना केस कापलेले खूप जास्त आवडले होते. ती म्हणे मम्मा माझ्यासारखेच छोटे छोटे केले ना. म्हणलं हो गं बाई तुझ्यासारखेच केले. असं तिची पण आहे ना आता लवकरच कटिंग करणार आहे, कारण ना आता उन्हाळा चालू झाला, आणि उन्हाळ्यात त्याने खूप जास्त घामाळे होतात. असं तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हेअरस्टाईल कशी वाटली ना ते कमेंट बॉक्समध्ये नाही. आणि ना जेव्हा हेअरकट केला ना तेव्हा माझे केस ना थोडे तेलकट होते, त्यामुळे ते व्यवस्थित दिसलं नाही. पण पुढच्या वेळेस नक्की दाखवेन. भेटूया पुढच्या व्लॉग.